सागराने नाविका मनी संकट मोठे पेरले, वादळाने होडीसये का दश दिशांनी घेरले। नमस्कार मित्रांनो, मी ओमकार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये। आजचा व्लॉग असणार आहे आपला गणपतपुळे आणि कोकणातला। तर चला आता आपण सकाळचं निघलेलो आहोत गणपतपुळ्याला। आपल्या सगळ्यांना माहित असेल की आरेवारे बीचच्या अलीकडे एक ब्रिज आहे, त्या बीचच्या खाली जाता येतं। तिथून आम्ही सर्व मित्र खाली गेलो। तिथून पुढे आम्ही कसं काय प्लॅनिंग केलं तो मला दाखवतो। बीचवर मासे मारण्यासाठी चाललेले होते, त्यावेळेस त्यांची ती बोट पाण्यात टाकण्याचे काही सीन्स आहेत। तुम्हाला कसं वाटतं बघा। मी भावानं तिथं पर्सनली बघितलेलं आहे, खूपच भारी वाटलं। आणि लांब दिसणारा सोनेरी सूर्य आणि ढगाळ वातावरण आणि या लाटातून ती बोट कशा प्रकारे बाहेर पडत आहे तुम्ही पाहू शकता।
तर आम्ही बीचवर होतो आणि बीचवर आमच्याबरोबर इथे वरून एक खाली मांजर आलेलं. तर हे बघू शकता, बघा मांजर. तर मांजर कुठून आम्हालाही माहीत नाही. आणि वन्स अपॉन टाइम आपण बीचवर मॅगी करत आहोत. आपण बीचवर मॅगी आणि कॉफी आणि मस्तपैकी सनसेट बघत हे सर्व एन्जॉय करणार आहोत. तर आपल्याला मॅगी करत आणि मॅगी पण झालेली आहे. आता आणि आपण इथून शूट घेतलेलं नाही. तर हे सेकंड डेचं शूट आहे. आपल्या रिसॉर्टमध्ये आपण पूलमध्ये पळत होतो, स्विमिंग करत होतो. स्विमिंगमधली काय फुटेजेस आहेत. पुन्हा दिवसभर आराम करून संध्याकाळी आपण जेवणासाठी बाहेर पडलो. जेवणापासून बाहेर पडून आपण गणपतीपुळेमध्ये संध्याकाळचं चालत असंच आपण आता बीचकडे चाललेलो आहोत. रात्रीचं मस्त 11 बीचला बसणार आहोत. तर तुम्हाला ते कुठे दाखवून संध्याकाळी बीचवरून येऊन रूमवर सर्वजण झोपले आणि मॉर्निंगला सर्वांनी फ्रेश होऊन बाहेर पडतो. हे जे आहे ते आमचं रिसॉर्ट होतं जिथे आम्ही थांबलेलो, स्टे केलेला. आणि रिसॉर्टमधून आम्ही सर्वजण आवरून पुन्हा इथून गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गेलो. गणपती बाप्पांचे छान दर्शन घेतले आम्ही तिथं. आणि इथून पुन्हा आपण बॅक टू होम चाललेलो आहोत. थँक्यू.